राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर। महाराष्ट्रातील 4 जणांची केंद्रीय भाजपकडून नावे जाहीर। विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते, रामराव वडकुते यांना उमेदवारी, तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपकडून पुन्हा संधी। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी। शरद पवार महाविकास आघाडीच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार। शरद पवार महाविकास आघाडीकडून उद्या अर्ज भरतील। काल सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांकडून उद्धव ठाकरे यांची भेट। या भेटीमध्ये शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। राज्यसभेसाठी पार्थ पवार हे उद्या अर्ज करणार। राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार उद्या अर्ज करतील। सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही असणार उपस्थिती। उद्धव ठाकरे यांनी मनसेला दिलेला प्रभाग समिती अध्यक्षपदाचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला। प्रभाग समित्यांसाठी अर्ज सादर करण्याचा आजचा अखेरचा दिवस। मनसेकडून निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका। विधानभवनाच्या लॉबीत भास्कर जाधव, सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये वाद, तर भास्कर जाधव यांचा बोलताना तोल घसरला। सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे अक्कलकोटचे आमदार। कुणाचा बाप काढणं हे योग्य नाही, त्यांच्यावरती संस्कारच तसे असतील। भास्कर जाधव यांनी अशी भाषा वापरणं हे चुकीचं। सचिन कल्याण शेट्टी यांची भास्कर जाधव यांच्यावर टीका। अजितदादांच्या अपघाताचा तपास पुढच्या योग्य दिशेने जाऊ नये असं त्यांच्या पक्षातीलच काही नेत्यांना वाटतंय का? आमदार रोहित पवार यांच्याकडून हा सवाल। दादांना न्याय मिळावा असं काही नेत्यांना वाटत नाही। रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर। नीचे से ऊपर तक हमारी पहुंच असं व्हीके सिंग फोनवर म्हणाले, तर रोहित पवार यांचं हे वक्तव्य आमचं कुणी काही बिघडवू शकत नाही असं व्हीके सिंह म्हणाला। आमदार रोहित पवारांचा VSR कंपनीचे मालक व्हीके सिंग यांच्यावरती हा गंभीर आरोप। VSRचं विमान घेऊन आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोसला गेले होते। VSRच्या विमानाला इराणच्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी नव्हती। हवाई क्षेत्र सोडा अन्यथा विमान पाडू असा इशारा इराण ATSनं दिला होता। आमदार रोहित पवारांचा पत्रकार परिषदेतून हा दावा। अजित पवार हयात असताना तटकरेंविरोधात काहींची नाराजी। राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले होते, पण अजितदादांनी हे राजीनामे फेटाळले होते। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। दादांच्या निधनानंतर राजीनामे करणं हे विचारताच मंजूर, सूत्रांची माहिती। अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा पूर्णतः थांबली। विलिनीकरणाच्या होत असलेल्या चर्चांवर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचीही प्रतिक्रिया समोर। ठाकरे बंधू यांच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत शिवतीर्थावर। संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून संजय राऊत शिवतीर्थावरून निघाले। संत परंपरेत दासबोध हाच एकमेव स्वतंत्र ग्रंथ। ज्ञानेश्वर, एकनाथी, भागवत ही केवळ भाष्य। स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा याचा आदर्श रामदास स्वामी। पुणे विद्यापीठाच्या चर्चासत्रात गोविंदगिरी महाराजांचं वादग्रस्त विधान। संत तुकारामांची गाथा ही बहुजनांसाठी होती। भटाळलेल्या गोविंदगिरी महाराजांना हे समजणार नाही। संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंची गोविंदगिरी महाराजांवर घणाघाती टीका। राहुरी आणि बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले सुजय विखे पाटील यांचे मोठे विधान। राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा, मात्र या संदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेतील, सुजय विखे पाटील यांचं हे वक्तव्य। मनसेच्या 20व्या वर्धापन दिन कार्यक्रमाकरता सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांना रायगडमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश। राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या। वर्धापन दिनाच्या दिवशी इतरत्र कुठेही जाण्याचं नियोजन करू नका, बैठकीत राज ठाकरेंच्या या सूचना। प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेमध्ये फूट पडू देणार नाही, मंत्री सरनाईकांचे प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून स्पष्टीकरण। सरनाईकांच्या स्पष्टीकरणामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी पुन्हा आडकाठी। अधिवेशन काळात उपसचिव, सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना देखील सभागृहाच्या गॅलरीमध्ये उभे राहण्याचे आदेश। सचिव देवेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि त्यानंतर चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना हे आदेश। रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड 16 मार्चला होणार, तर जिल्ह्यातील 9 पंचायत समितीच्या सभापतींची निवड 9 मार्चला होईल। जिल्हा परिषद अध्यक्षपदावरती शिंदेंच्या शिवसेनेचा अध्यक्ष बसणार। 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांची श्वेतपत्रिका काढा, शिवसेनेची महापालिका आयुक्तांकडे ही मागणी। उपमहापौर विलास शिंदेंनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची देखील मागणी केली। सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज उमेदवारी दाखल करणार। स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये मोठी चुरस। भाजपकडून रणजिता चाकोते आणि अविनाश पाटील यांचं नाव आघाडीवर। बीडच्या अंबाजोगाईमध्ये कांद्याला दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल। कांद्याला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला। वाशिमच्या शेलू बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी। सलग 3 दिवस बाजारपेठ बंद, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणला। बाजार परिसरामध्ये ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा।
नंदुरबार बाजार समितीमध्ये 4 दिवसांच्या सुट्टीनंतर शेतमालाची मोठी आवक, गहू, मका आणि हरभऱ्याच्या गाड्यांची बाजार समितीमध्ये मोठी गर्दी. गव्हाला 1992 ते 2325 रुपयांपर्यंतचा दर. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा सांगलीतल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका. जवळपास 15,000 टन इतकं द्राक्ष निर्यातीसाठी थांबलं. सांगलीचे कोल्ड स्टोरेज हे हाऊसफुल झाले. बागेतील द्राक्ष कुठे स्टोअर करायचे, बागायतदारांचा सवाल. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये अमेरिका इराण यांच्यातील युद्धाचा फळांच्या व्यापारावर झाला परिणाम. इराणमधील सफरचंदाच्या भावात 30% वाढ. पुण्याच्या शिरूरमधील तळेगाव ढमढेरे या बाजार समितीमध्ये शेळी, बोकड आणि मेंढ्यांची देखील विक्रमी आवक. तर परिसरामध्ये असलेल्या जत्रांमुळे शेळी, बोकड आणि मेंढ्यांना मोठी मागणी. शेळी आणि बोकडाला सुमारे 8,000 ते 21,000 रुपयांपर्यंतचा दर. वर्धा जिल्ह्यातल्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना वाघाचं दर्शन. वाघ दिसला त्यामुळे पर्यटकांना प्रकल्पाची भुरळ. जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ. डोंबिवली ठाणे केडीएमटी बस सेवेचा शुभारंभ. डोंबिवलीकरांसाठी मोठा दिलासा. ठाणे प्रवास आता केवळ 20 रुपयांमध्ये होणार. डोंबिवली, मोठागाव आणि स्वामीनारायण सिटी ते ठाणे प्रवासासाठी नवीन बस. साई संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांच्याकडून साईची आणि सुवर्णदान. सुरेश हावरे यांनी 6 सुवर्ण ओम अक्षर अर्पण केले आणि या सुवर्णदानाची किंमत 46,09,000 इतकी. नांदेड विमानतळावरून 8 शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध. 31 मार्चपासून नांदेड गोवा आणि नांदेड नागपूर विमानसेवा होणार सुरू. तर 29 मार्चपासून नांदेड बंगळुरू विमानसेवेचा देखील प्रवाशांना उपयोग होणार. संगमेश्वर देसाई वाड्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यावरून वाद. संभाजी महाराजांच्या स्मारकावरून सरकार आणि काँग्रेसमध्ये वाद देखील झाला. स्मारकासाठी 500 कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र असं असतानाही स्मारकाच्या उभारणीला मुहूर्त मिळेना. अमरावतीमधल्या मेळघाटात रंगली पारंपरिक होळी. खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक होळी हा सण साजरा. जळगावच्या न्हावी गावात खंडोबा यात्रेमध्ये 12 गाड्या ओढण्याची परंपरा. मागील 50 वर्षांपासून ही परंपरा जपली जाते. यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी. रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होणार. 6 मार्चपासून ही मोहीम हाती घेतली जाणार. कोकण नगर ते चर्मालय या भागामध्ये ही मोहीम राबवली जाणार. वर्धा जिल्ह्यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 3घांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बंदोबस्तादरम्यान पोलिसांनी तपासणी केली असता 3 दुचाकी चालक मद्यपान केल्याचं आढळलंय. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई. नाशिकमधल्या येवला शहरामध्ये बियाणे दुकाने फोडून चोरट्यांकडून रोकड लंपास करण्यात आली. भुरट्या चोरट्यांचे प्रमाण हे वाढलेले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झालाय. अकोल्यातल्या बाळापूरमध्ये मजुरांना घेऊन जाणारी ऑटो पलटी झाली आहे. अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. 2 जण जखमी देखील झाले असल्याचं वृत्त आहे. चानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. भंडाऱ्याच्या रावणवाडी जलाशयामध्ये तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सौरभ मेहरा असं मृत तरुणाचं नाव आहे. होळीच्या निमित्तानं फिरण्यासाठी आल्यानंतर ही घटना घडली. धाराशिवच्या कसबे तडवळे जिल्हा परिषद शाळेचं घवघवीत यश. सैनिक स्कूल परीक्षेसाठी 30 पैकी 30 विद्यार्थी पात्र. विद्यार्थ्यांचं सर्व स्तरांमधून होतंय कौतुक. नंदुरबारच्या तोरणमाळ इंटरनॅशनल शाळेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांना पाण्याची सोय योग्य नाही अशी TV9 मराठीनं बातमी दाखवली. त्यानंतर त्यांनी ही बातमी पाहिल्यानंतर शाळेत पाण्याचे फिल्टर लावले. भंडारा जिल्ह्यामध्ये अजूनही 20 लाख क्विंटल धान खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. खरेदीपैकी 202 कोटींचे चुकारे सुद्धा शिल्लक आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी आता संकटात सापडले आहेत. तिकडे गोंदियामध्ये उन्हाळी हंगामाची सुरुवात होताच आता धान रोवणीच्या कामांना वेग आलेला आहे. वेळेत रोवणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ जोमात सुरू आहे. अनुकूल पाणी हवामानामुळे आता यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा आहे. करमाळ्याच्या जातेगावमध्ये शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. करमाळा महावितरण कार्यालयासमोर हे आंदोलन होत आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा आता शेतकऱ्यांनी दिलाय.